जी काही तुमचे पक्षातील नेते आहेत ते प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्यावरती कुठेतरी नाराजी व्यक्त करतायत, तुमच्याबद्दल काही वरिष्ठाकडे तक्रार केल्याचे कळतंय. अशी कुठे नाराजी असण्याचं काही कारणच नाही, कारण स्थानिक पातळीवर सर्व निर्णय झालेले आहेत. सत्तेत म्हणजे अधिकारांचं विकेंद्रीकरण करत असताना स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेल्याला समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे असा प्रकारचा कुठेही प्रकार नाही आणि स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयाला माझं संपूर्ण समर्थन आहे. राम मंदिर अयोध्या में अगर लोगों ने दान किए हुए पैसे के इसमें गड़बड़ी हुई है, क्या कहेंगे आप? वो तो जाहिर सी बात है, इसके पहले भी इसके मामले सामने आ चुके हैं. यदि इसकी तहकीकात होती है तो बहुत संगीन स्वरूप के मामले जो है वो भी सामने आएंगे. मोदी जी को 12 साल पूरे हो चुके हैं, सबसे लंबे समय तक रहने वाले पंतप्रधान बन चुके हैं. तो इतिहास को गलत लिखना ये भारतीय जनता पार्टी की फितरत है. सबसे लंबे समय रहने वाले प्राइम मिनिस्टर अभी तक पंडित जवाहरलाल नेहरू है और उनको फाउंडर ऑफ द नेशन कहा जाता है. तो नरेंद्र मोदी को 12 साल के भीतर उनके कार्यकाल की पहचान पनौती करके है. तुम्ही जे उमेदवार देत त्यांना त्यांची विश्वासार्हता राहत नाही. आणि असं अजिबात नाही. ही 17 ठिकाणी या निवडणुका होत आहेत आणि या सर्व ठिकाणच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर धाकदपटी केल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे निवडणुका म्हणजे हा लोकशाहीचा सण. या सणाला सादर करत असताना ज्या आर्थिक आणि सरकारच्या पातळीवर तो दबाव आणला जातो, यामुळे अलीकडच्या काळात या गोष्टी अशा वारंवार बघाव्या लागतात. मुळात या एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवसेंदिवस पैशाचा खेळ होत चाललेला आहे. यावर सोल्युशन काय? तर याचं सोल्युशन म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना देखील मतदार केलं पाहिजे, जेणेकरून मतदारांची संख्या वाढेल आणि मतदारांची संख्या वाढल्यानंतर हा घोडेबाजार जो लावला आहे तो नियंत्रणात कुठेतरी आणता येईल. आज रोजी या सर्व निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा आणि सरकारच्या शक्तीचा वापर बघायला मिळतो. ही समस्या ही सरकार निर्मित आहे आणि सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांचं नेतृत्व हे सक्षम नाही, त्यांनी केलेली विकास कामं ही खोटी आहेत, म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर पैशाचा उपयोग करावा लागत आहे. दादा कोंडके स्वरूपामध्ये काम करतात आहेत, हे पांडू हवालदार स्वरूपामध्ये काम करतात आहे. त्यामुळे त्याचं उत्तर ते कसे देतील याकडे लक्ष लागलेलं आहे. दादा उन्होंने निमंत्रण दिया है, उन्होंने इस पर बात करना ठीक रहेगा. दादा आलेल्या प्रस्तावाला प्रदेश काँग्रेस पातळीवरून मान्यता